नमस्कार. माझा महाकट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू अचार आणि पापड, क्विक हिल, को पॉवर्ड बाय चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चितळे डेअरी, ट्रिनिटी कॉलेज पुणे, पार्टनर्ड बाय फिनोलेक्स पाइप्स, रमी सर्कल आणि महाऊर्जा, मोबिलिटी पार्टनर शाईन, डिजिटल पार्टनर एव्हीपी लाईव्ह. माझा महाकट्टाच्या या पुढच्या सेशनमध्ये आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्राची बोल्ड, ब्युटिफुल आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर. पण बोल्ड, ब्युटिफुल आणि बिनधास्त या त्रिकोणापुरतीच सईची ओळख मर्यादित नाहीये. जो चाम तिच्या व्यक्तिमत्वात आपल्याला पाहायला मिळतो तोच चाम तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यातही आपल्याला कायम दिसतो. तिचे अत्यंत बोलके डोळे आणि विचारांमधली स्पष्टता हे सईच्या व्यक्तिमत्वाचे आणि अभिनयाचे दोन मुख्य आधार आहेत. स्वतःच्या टर्म्सवर जगणारी प्रत्येक स्त्री ही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असते. मला वाटतं सई तूही तशीच आहेस की ओहोटी आणि भरतीची तमा न बाळगता लाट येईल तसं पोहायचं, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर आणि तरलो तरी स्वतःच्या जीवावर. त्याच्यामुळे हेच कदाचित सईच्या आजवरच्या यशाचं गमक आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि याच महाकट्ट्याच्या निमित्तानं आपण आज गप्पा मारणार आहोत ग्रेसफुल, चिअरफुल आणि चार्मिंग सई ताम्हणकरशी. सई, तुला विनंती, तू मंचावर यावंस आणि त्यासोबतच राजीव सरांनाही विनंती. सई, महाराष्ट्राची सुपरस्टार आत्ता तू आहेस. हिंदीमध्येही तितक्याच ताकदीनं नवनव्या भूमिका तू पार पाडतीयस. आणि म्हटलं तर सांगलीसारख्या छोट्या गावातून, शहरातून तशी काही पार्श्वभूमी नसताना पुण्यामध्ये आधी आणि नंतर मुंबईमध्ये येऊन असं काहीतरी स्वतःसाठी स्पेस निर्माण करणं आणि फक्त ते मराठीपुरतं सीमित न राहता हिंदीमध्ये सुद्धा ते परत सिद्ध करून दाखवणं ही खूप मोठी आणि खूप चॅलेंजिंग गोष्ट तू करून दाखवलेली आहेस. आता तू जेव्हा आत्ता जिथं आहेस तिथून मागं बघतेस तेव्हा तुझ्या भावना साधारण काय असतात? सगळ्यात आधी खूप धन्यवाद. आज मला 3 नवीन विशेषणं मिळालीत, याचा मला खूप आनंद आहे. कोणती एक आधी कोणती 3? चार्मिंग, चिअरफुल आणि काहीतरी ग्रेसफुल. थँक्यू. माझी असेसमेंट केलेली ती अगदी बरोबर आहे. भरती ओहोटीचा विचार न करता प्रत्येक लाटेवरती मी स्वार झाले आणि मला माहीत नव्हतं त्या लाटा मला कुठे घेऊन जाणार आहेत. पण मला एक माहिती होतं की जेव्हा आपण काहीतरी काम करतो ते आपण प्रामाणिकपणे आणि 100% देऊन केलं की ते कुठेतरी पोहोचतं. ते कुठल्या फॉर्ममध्ये कसं आपल्याला परत मिळेल हे मला माहीत नाही, पण ते कुठेतरी पोहोचतं याच्यावरती माझा विश्वास होता. आणि आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला विश्वास नाही बसत खरं तर की खरं तर असा काही प्लॅनच नव्हता किंवा रादर प्लॅनच नव्हता किंवा कधीच नसतो असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक आलेली संधी ही शेवटची समजून मी काम करते आणि मला असं वाटतं की तेच माझ्यासाठी कायम वर्क होत गेलं आहे. पण म्हणजे आपण म्हणजे मराठी फिल्ममध्ये किंवा बॉलिवूडमध्ये जायचं हे वयाच्या साधारण कोणत्या टप्प्यावर तुला वाटलं की हे आपलं स्वप्न आहे आणि आपण हे करायचं? तू स्वप्न बघितलं होतंस ते हेच होतं का आणखीन काही वेगळं स्वप्न होतं आणि ते सुटून हे स्वप्न तुझं इथंपर्यंत तुझं प्राक्तन नियती तुला घेऊन आली आहे? मी दर महिन्याला म्हणजे टीनेज पौगंडावस्थेत असताना मी प्रत्येक महिन्याला वेगळी स्वप्न बघायचे. कधी मला एअर होस्टेस व्हायचं असायचं, कधी मला HR जायचं असायचं. पण मी असे काही हे माझं फिक्स्ड स्वप्न असं कधीच घडलं नव्हतं. हे बाय चान्स घडलं आणि मग घडत गेलं असं मला वाटतं. मला खूप चांगली माणसं भेटली, मला खूप चांगल्या संध्या चालून आल्या आणि खरं तर मी प्लॅन करणारी मुलगी नाही आहे. म्हणजे 1 डे ॲट अ टाईम हे खूप महत्त्वाचं सूत्र मी आधीपासूनच फॉलो करत आली आहे. त्याच्यामुळे आता मी बॉलिवूडमध्ये जाणार किंवा आता मी हे करणार असं माझं अजूनही ठरलेलं नाही. म्हणजे तुम्ही जर मला विचाराल की तुझी एक असते ना आपल्या डोक्यात एक भूमिका, मला ही भूमिका, असं माझ्या डोक्यात आत्ताही काही नाही आहे, ब्लँक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काहीच अपेक्षा नव्हत्या आणि त्याच्यातून हे सगळं घडलं आणि त्याचं अपरूप आहे, त्याचा अभिमान आहे आणि काय म्हणूया 20वा आता थोडासा घेताना बरंही वाटतं.
पण जेव्हा कोणतीही पार्श्वभूमी सिनेमाची नसताना आणि आपल्याकडे आता अशी खूप मुलं मुली आहेत की जे अशा कोणती पार्श्वभूमी नसताना मुंबईत आलेत, सिरियल्समध्ये करतायत काम, सिनेमात करतायत, नाटकांमध्ये करतायत. जेव्हा तू आधी पुण्यात आलीस तेव्हा तू काय करण्यासाठी आली होतीस आणि मुळामध्ये कुटुंबाची त्या सगळ्याच्याकडे बघण्याची दृष्टी काय होती? किती सपोर्ट होता? तू काय म्हणजे काय काय झालं तुझ्या त्या सगळ्या टप्प्यावर आयुष्याच्या? मी पुण्यात नाहीच आले, मी डायरेक्ट मुंबईत आले. पुण्यातली खूप मुलं माझ्या आयुष्यात असल्यामुळे लोकांना असं वाटत असेल की मी पुण्यात आधी आले मग मुंबईत आले, पण असं नाही आहे. मी सरळ मुंबईत आले. माझी मावशी आणि माझा मामा सख्खा हे मुंबईचे आहेत, म्हणजे ते मुंबईत स्थायिक आहेत आता काही वर्ष. पहिल्यांदा मी आले ते एका राज्यनाट्य स्पर्धेला मी एक नाटक केलं होतं. त्याच्यानंतर अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा असायची कॉलेजसाठी, त्याच्यात मला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि मी या गोजीरवाण्या घरात या सिरियलच्या निमित्ताने मुंबईत आले. आधी या फील्डचं काहीच माहिती नव्हतं, म्हणजे कॅमेरासमोर कसं उभं राहायचं हेही माहीत नव्हतं. म्हणजे सिरियल सुरू झाली आणि 2-3 वर्षानंतर जशी जशी मी मुरत गेले तशी तशी माझी काय टोपणनावं होती हे मला कळत गेलं. की मी जेव्हा यायचे तेव्हा लोक म्हणायचे की हां अभी बैठो आधा घंटा कुछ नहीं होने वाला है. हे सगळं मला नंतर कळत गेलं, कारण मलाही त्याची जादू, माझ्या फील्डची जादू किंवा एक कॅरेक्टर उभं करायचं म्हणजे काय, त्याच्यातले बारकावे काय, याच्यातला आधी सिरियसनेसही नव्हता आणि नॉलेजही नव्हतं. जसा सिरियसनेस आणि नॉलेज यायला लागलं तशी त्यातली उर्मी, त्यातली ऊर्जा, त्यातली काम करायची आस अजून वाढायला लागली. आणि मला असं वाटतं तेव्हा चित्र बदललं. आधी सुरुवातीच्या काळात मी सुद्धा खूप हुल्लडबाजी केलेली आहे. म्हणजे डिसिप्लिन असतो तो यंग असताना तुम्हाला नसतो, तसा मलाही नव्हता. पण जशी जशी मला या फील्डची मॅजिक कळत गेली तसा तसा तो आपोआप एम्बाईब झाला माझ्यामध्ये. पण मग म्हणजे गोजीरवाण्या घरातली सही नंतर ती एकदम बोल्ड आणि अशी जी नंतर बघायला मिळाली तर ते म्हणजे ते सुरवंटाचं फुलपाखरू होतं का काय होतं? म्हणजे ते त्यानंतर तुझी जी इमेज आणि तुझं जे त्याचं आहे बोल्ड ब्युटिफुल, त्यातल्या बोल्डवर ते जरा जास्त बोल्ड आहे. आवडतं तुला हे बोल्ड, आपल्याला आपली अशी प्रतिमा होणं? आपण आयुष्यात खूप गोष्टी करतो, त्यातल्या सगळ्याच आपल्याला आवडत नाहीत, विच इज ओके. मला असं वाटतं हे सर्टिफिकेट किंवा ही विशेषणं मी नाही स्वतःला लावून घेतलेत, मला दिली आहेत. तर मला असं वाटतं की लोक खूप वर्षापासून तोच एक चष्मा घालून पाहत आहेत आणि माझं हेच काम आहे की कधी कधी त्यांना चष्मा काढायला लावून पण मला बघणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि आय थिंक मागच्या 5-6 वर्षात 10 वर्षात ज्या प्रकारचं काम मी निवडते आहे त्याच्यातून हे मी काही प्रमाणात अचीव करू शकले असं म्हणायला हरकत नाही. पण असं नाही आहे की मला आवडत नाही. म्हणजे मी बोल्ड आहे, पण मी विचारांनी बोल्ड आहे. म्हणजे माझ्यासाठी बोल्ड असणं म्हणजे माझ्यासाठी काय हे मी थोडं एक्सप्लेन करू शकले तर, कोणाचाही पाठिंबा नसताना खूप मोठी स्वप्न बघणं जी आपल्याला वाटतात की हे काय स्वप्न आहे, हे कसं पूर्ण होईल काय, हा बोल्डनेस आहे असं मला वाटतं. आणि मग या अर्थाने मी बोल्ड आहे का तर हो, 100% आहे. पण तू म्हणजे तुझ्या सगळ्या काम करण्यामध्ये एक प्रकारची बंडखोरी कायम पाहायला मिळालेली आहे. तर ही बंडखोर वृत्ती तुझी खूप आधीपासूनची आहे का या इंडस्ट्रीत आल्यानंतर ती वाढली? ही मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली गिफ्ट आहे. माझे वडील पण असेच होते. म्हणजे माझे वडील मर्चंट नेव्हीत होते आणि छंद म्हणून माझे वडील टॅक्सी चालवायचे, बस चालवायचे. म्हणजे मी एक किस्सा सांगते की मी जेव्हा करिअरच्या एकदम सुरुवातीला मी बसनी ट्रॅव्हल करायचे. मग मी सांगलीमधून मी बस पकडायचे, सकाळी मुंबईला ती बस पोचायची. एके दिवशी माझे वडील आणि मी दोघेही ट्रॅव्हल करत होतो. एक 2-3 वाजले असतील, माझा डोळा उघडला आणि शेजारी बघते तर वडील शेजारी नाही आहेत. मी शोधते तर आमचे वडील गाडी चालवत आहेत. आमचे वडील तीच गाडी चालवत आहेत ज्याच्यात मी बसली आहे, बस हाऊस. म्हणजे हे जे होतं की माझ्या मनाला आलं आणि मी केलं, ही जी लहर होती
ती लहर त्यांनी माझ्यात एम्बाईब केली असं मला वाटतं. माझी आई पण तशीच आहे. बंडखोर म्हणण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर किंवा चौकटींना न जुमानणारी, अशा दोन्ही पर्सनॅलिटीज माझ्या घरात होत्या. त्यामुळे त्याचं थोडंसं बाळकडू मलाही मिळालं असेल नकळत. पण असं आहे की म्हणजे साधारण सुस्थित घरातली कुणी मुलगा असेल मुलगी असेल आणि जेव्हा ते अशा इंडस्ट्रीमध्ये येतात, आता असं आहे की याच्यामध्ये बाहेरच्यांच्या दृष्टीनं म्हणजे फक्त इंडस्ट्रीच्या बाहेरच्या कुटुंबातली मुलगी आणि त्यामुळं जो काही असेल तो संघर्ष, पण तो संघर्ष तसाच असतो, तसाच होता का तुझ्या बाबतीत काही आणखीन वेगळा संघर्ष करायला लागला तुला इथंपर्यंत पोचण्यासाठी? माझा संघर्ष खूप आतला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण मी जेव्हा आले तेव्हा मला या शहराचं काहीच माहीत नव्हतं. मला माझ्या मावशी आणि मामांनी सांगितलं की आम्ही तुला बसून गाईड करू, पण तू ते प्रॅक्टिकली केल्याशिवाय तू शिकणार नाहीस. त्यामुळे आम्ही तुला सोडायला किंवा अशा प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी अवेलेबल नसणार, ते तुलाच सगळं करायला पाहिजे. ही एक खूप चांगली गोष्ट झाली ज्याने मी स्वावलंबी झाले. आणि मी म्हणजे आईवडिलांची लाडकी, म्हणजे मी मारही तेवढाच खाल्ला आहे, पण माझे लाडही तेवढेच झालेत. तर मला घरापासून लांब राहणं म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. किंवा स्वतःची एक मॅनेजमेंट असते, स्वतःचं एक रुटीन असतं, स्वतःच्या काही गोष्टी असतात त्या करणं म्हणजे काय, स्वतःला शिस्त लावणं म्हणजे काय, फोकस करणं म्हणजे काय, हे सगळं मी स्वतःच्या अनुभवांनी शिकले. आणि मला असं वाटतं की जेव्हा स्वतःच्या अनुभवांनी माणूस शिकतो त्याचं ग्रामर पक्कं होतं, मग ते हलत नाही, बेसिक्स कधीच हलत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मला कितीही यश मिळालं तरी माझ्यातला माणूस आहे तो कायम जमिनीवर राहणारी माणसं मी जमा केली आहेत. आणि माझ्या घरी एक खूप मोठा माणूस आहे जे मला कायम जमिनीवर ठेवत असतं, ती म्हणजे माझी आई. सांग ना मग आईबद्दल तुझ्या आणखीन. फौलादी औरात असं मी म्हणते तिला, कारण तिने मला टेक्निकली एकटं वाढवलेलं आहे. माझे वडील मर्चंट नेव्हीत होते, त्याच्यामुळे ते वर्षातून एकदाच घरी यायचे. तर सोसायटी आपली खूप फनी असते. एखादी स्त्री एकटी राहत असेल, जगत असेल तर एवढं कसं व्यवस्थित जगतायत हे कधी कधी डोळ्यात खुपतं किंवा त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. पण ह्या सगळ्याला फाटा देऊन त्या स्त्रीने मला वाढवलं. जेव्हा मी निर्णय घेतला की मला आता मुंबईला जायचं आहे, तिने मला अडवलं नाही. ती मला अडवू शकली असती, पण तिचा सगळ्यात मोठा त्याग हा आहे की तिने मला अडवलं नाही. आणि जेव्हा आई वडील आपल्यावर एवढा विश्वास टाकतात तेव्हा आपण कुठल्याही चुकीचं पाऊल उचलायच्या आधी 10 वेळेला आपसूक विचार होतो. त्यामुळे माझ्याकडे स्विम ऑर ड्राऊन हे 2च पर्याय होते आणि आय चोज टू स्विम असं मला वाटतं. पण असे प्रसंग आले आयुष्यात की अरे आता म्हणजे आपण बुडतोय आणि आता आपलं काही खरं नाही आणि चला आता परत, असं वाटण्याजोगे असं म्हणजे खूप सगळं शोषून घेऊन पूर्ण फ्रस्ट्रेट करणारे, आणि मग त्यातनं तू कशी बाहेर आलीस? असे दोन्ही 100% आले. आणि असं मी म्हणणारच नाही, अजूनही येतात. म्हणजे असे प्रसंग वारंवार येतात, पण या प्रसंगांमध्ये आपण कसे वागतो ह्याच्यावरून आपण कसे पुढे वागणार आहोत हे डिफाईन होतं असं मला वाटतं. आणि हे प्रसंग आले नाहीत तर म्हणजे तुम्हाला एकदा 0 ते 100 ह्या सगळ्या आकड्यांची ओळख झाली की तुम्ही 100वरून 0वर आलात तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मी 50वर असेन तर उद्या मी 2वरती आले तरीसुद्धा मला फरक पडणार नाही, कारण मी ते आधी फेस केलं आहे, त्यातून मी बाहेर आली आहे. माझ्या जवळच्या लोकांनी, माझ्या आईनी मला त्यातून बाहेर काढलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अनुभव 100% असावेत. म्हणजे हे तर खूप महत्त्वाचे अनुभव असतात. पण का, म्हणजे तू सांगशील की का बाहेर काढलं? आमचं क्षेत्र खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे 4 महिने तुमच्याकडे काम असेल, पुढचे 6 महिने काम असेल की नाही याची गॅरंटी नसते. अशा मोमेंट्स खूप येतात की एका प्रोजेक्टमध्ये आणि दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये खूप गॅप असते. त्या गॅपमध्ये कधी कधी असा विचार येतो की आता आपलं बहुतेक काही होणार नाही. असं या गोजीरवाण्या घरानंतर 1-2 सिरियल्स केल्यानंतर मला असं एक प्रेशर दडपण आलं होतं की आता आपलं बहुतेक काही होणार नाही, म्हणून मी MBAसाठी ॲडमिशन पण घेतली होती. ते कधी तिकडे
ढुंकून पण बघितलं नाही हा भाग वेगळा. पण हो, अशी वेळ येते आणि मला असं वाटतं अशाच वेळा माणसाला घडवतं. नाही, तू आत्ता म्हणालीस की तुला घरातनं बाहेर काढलं नाही. तर मग म्हणजे हे जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तू म्हणजे स्वतःला बाहेर काढण्यासाठी तू म्हणजे काय करतेस, तू कशा स्वतःला जेव्हा खूप निराश होणारे प्रसंग येतात तेव्हा काय असतं तुझं त्याच्यावरचं उत्तर? मला असं वाटतं की तेव्हा एक असेसमेंट करणं की आपल्याला नक्की काय होतंय, हे का होतंय, हे स्वतःशी संवाद करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात आधी शांत होणं खूप महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा हायपर असतो आपण तेव्हा 4 गोष्टी न विचार करता बोलतो, करतो किंवा त्याचा विचार करतो. तर मला हे मी कालांतराने शिकले. ऑफकोर्स हे काय मला उपजत हे स्किल अवगत नव्हतं, पण इतका एक्सपिरियन्स अनुभव घेतल्यानंतर मला आता कळतं आहे की अशा वेळेला शांत होऊन त्रयस्थ होऊन त्या सिच्युएशनकडे बघणं खूप महत्त्वाचं असतं, जे मी आता कधी कधी करू शकते. तुझ्या लेखी म्हणजे खूप ज्यानं सुखावणारं असं यश कोणतं होतं आणि ते यश तू कसं साजरं केलंस असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर सगळ्यात फ्रस्ट्रेट करणारं काम असेल एखादं की जे म्हणजे जे बिलकुलच मनाजोगं झालं नाही, ज्यानं खूप अपयश आलंय आपल्या वाट्याला असं वाटलं, तर ते तू कसं तेही अपयश तू म्हणजे निभावून नेलंस, साजरं केलं असं म्हणण्यापेक्षा? तसं बघायला गेलं तर दुनियादारी हा सिनेमा दुनियादारी होईल असं आम्हाला कोणालाच कधीच वाटलं नव्हतं. पण दुनियादारी रिलीज झाल्यानंतर ज्या प्रकारचा प्रतिसाद लोकांचा, मित्रांचा, फॅमिलीचा मला मिळाला तो खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होता. म्हणजे आता संजू सांगत होता की काही कळतच नव्हतं, तसंच झालं होतं माझं की काही कळतच नव्हतं. आणि मला असं वाटतं यश पचवण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग ते तुम्ही शेअर करा तुमच्या जवळच्यांच्या बरोबर. कारण मला असं वाटतं एकटा माणूस कधी यशस्वी होत नाही, त्याच्या मागे 100 अजून माणसं, 100 माणसांचे आशीर्वाद, मग सदिच्छा, हे अशी खूप पलटण असते जी अदृश्य असते. आणि ह्या अदृश्य पलटणला वेळोवेळी काय म्हणूया अप्रिशिएट करणं किंवा त्यांच्या टुवर्ड्स ग्रॅटिट्यूड ठेवणं, कृतज्ञ राहणं, हे खूप महत्त्वाचं आहे. हे मी कालांतराने शिकले. आणि हे तितकंच खरं आहे की सिनेमा कसा एकामुळे किंवा मला चांगलं दिसवलं नाही किंवा मला चांगले डायलॉग्स दिले नाहीत, कॅमेरा चांगला ऑपरेट झाला नाही, तर मी एक ॲक्टर म्हणून मी हतबल आहे, मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे टीमचं महत्त्व मला आयुष्यात खूप लवकर कळलं असं मला वाटतं. सई, नमस्कार. 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 थोडासा विसावा घ्यावा, काय आता तुझ्या मनामध्ये आलं? मला खूप काम करायची सवय आहे. म्हणजे मी वर्कहॉलिक आहे. मी स्वतःसाठी ऑलमोस्ट वेळ काढत नाही. आणि मला म्हणजे असं नको व्हायला ना की बॉडीच आता आन्सर द्यायला लागली की बाई थांब, त्याच्या आधी थोडंसं स्लो डाऊन व्हावं, असं मला अलीकडे 2-3 वर्षांपासून वाटू लागलं आहे. आणि हे फिलिंग मला कधी कधी अस्वस्थही करतं, पण तितकंच हेही सांगतं की इट्स ओके, म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही, आपण खूप कष्ट केले तितके वर्ष, थोडा विसावा घ्यायला काही हरकत नाही. तर आत्ता सध्याचं द्वंद्व हेच आहे की हरकत नाही का बेचैन व्हावं. हा जो संघर्ष असतो, इंटरनल संघर्ष आपले नेहमीच चालू असतात, सध्या हा सुरू आहे. बरं, मी ज्या काय सई तामणकरला ओळखतो थोडंसं, मला वाटतं की तू अजून तुझ्या गुणवत्तेनुसार काम केलेलं नाही आहेस असं मला वाटतं. असं खूप लोकांचं म्हणणं आहे, पण इट्स ओके. म्हणजे मला असं वाटतं मला काहीच घाई नाही आहे. मला 88 वर्षाची होईपर्यंत काम करायचं आहे. त्यामुळे काहीच मला 60व्या वर्षी जरी मला असं वाटलं तुम्हाला की हां आत्ता हिचं ड्यू मिळालं बाई, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अशा अनेक मुली आहेत की जी स्वप्न रंगवत असतात, आम्हाला अभिनेत्री व्हायचं आहे किंवा सई तामणकरांसारखं बोल्ड अभिनेत्री व्हायचं आहे. तर त्या मुलींसाठी या वाटेत कोणते अडथळे आहेत, काय धोके आहेत, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि एकंदरीतच त्यांनी कशी खबरदारी आणि काय केलं पाहिजे? मला असं खूप प्रामाणिकपणे वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये स्व जपणं खूप अवघड आहे.
कारण त्याच्यावरती कधी कधी पुटं चढत जातात, कधी कधी ते हरवतं, कधी कधी ते वॉबल होतं किंवा ट्रॅकवरून दुसरीकडे जातं. तर ते जपता आलं पाहिजे. फौलादी काळीच पाहिजे, कारण खूप मेंटली खूप स्ट्रॉंग असणं या क्षेत्रात खूप गरजेचं आहे. माझा तरी प्लॅन बी नाही आहे, पण प्लॅन बी असावा एक, असं मला स्व कसं जोपासायचं त्याच्यासाठी काय करायला लागेल, काय करावं? स्वतःशी संवाद, जवळच्यांशी संवाद, तुमच्याबद्दल खरं बोलणारी लोक तुम्ही जवळ ठेवली पाहिजेत. म्हणजे आणि खरं ऐकायची तयारी पण पाहिजे आपली. सई, इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढती आहे. हिंदीच्या बाबतीत तर खूपच. मराठी कलाकारांबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की गुणवत्ता असूनसुद्धा बरेचदा संधी मिळत नाही आहे. तू त्या अशा अभिनेत्रींपैकी आहे ती स्वतःच्या टॅलेंटवरती बरेच सिनेमे प्रोजेक्ट्स मिळवले आहेत, काम करते आहे चांगलं. कुठे कस लागतो, काय कसोटी कुठे लागते मराठी कलाकारांची हिंदी प्रोजेक्ट्स मिळवताना? हा खूप लेयर्ड प्रश्न आहे. म्हणजे मी आता ऑनेस्टली सांगते की मी माझं एक रुटीन सांगते तुम्हाला. मी सकाळी उठते, मी माझा ब्रेकफास्ट बनवते, मग मी काय माझी दिनचर्या असेल ती करते. हे सगळं करून मला शूटला जायचं आहे, हे सगळं करून मला माझी बॅग पण पॅक करायची, हे सगळं करून मला मेंटली पण शांत राहायचं आहे, हे सगळं करून मला चांगलं पण दिसायचं आहे, हे सगळं करून मला वर्कआउट पण करायचं आहे. तर आता माझ्या जनरेशन्समध्ये असं काही नाही आहे की हे काम करायला माणसं आहेत बाबा, मला काय करायचं आहे, मला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. हे जर असतं तर मग ही सपोर्ट सिस्टीम पाहिजे जी आपल्या बहुतांशी मध्यमवर्गीय लोकांकडे नसते, जी नाही आहे. मला असं वाटतं की ती सपोर्ट सिस्टीम जर असेल तर चित्र खूप बदलू शकतं. हे झालं खूप वरवरचं किंवा एक्सटर्नल जे मी म्हणते आहे. ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे मला असं वाटतं की कामातूनच ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते तुमच्या. त्यामुळे तुम्ही काय करताय, तुमचं काम कसं असावं किंवा तुम्ही काय रोल्स निवडताय हे कधी कधी मॅटर करतं, कधी कधी नाही करत. टाईपकास्ट न होऊ देणं हा खूप मोठा चॅलेंज आहे बॉलिवूडमध्ये. आणि त्याच्यात तुम्ही कधीही नकळत असे काय म्हणूया ओढले जाऊ शकता. तर त्याची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं ज्याला जमलं तो थोडा तरुण पुढे गेला असं मी म्हणते. पण आता चित्र खूप बदललं आहे राखी. आपले खूप कलाकार खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात आणि मला असं वाटतं हा गोल्डन एरा आहे. कारण आता भाषेच्या लाईन्स किंवा ही इंडस्ट्री असं आता काही बायफर्केशन राहिलेलं नाही आहे. वी आर इक्वल टू द वर्ल्ड स्टेज. आणि मला असं वाटतं ही खूप अमेझिंग गोष्ट आहे. सही, मुलाखत उत्तम होते, पण आमच्या मुंबई पुण्याच्या भाषेत होते. दोन सांगलीची माणसं जर माझ्या समोर बसली आहेत तर गावाकडचं थोडंसं होऊ दे. माझ्या समोर दोन सांगलीची माणसं आहेत. करूया की गावाकडचं. काय करायचं बोला. आता तू अभिनेत्री आहेस त्यामुळे तुला इनॅक्ट करायला सांगायला नको. आणि मी रीलच्या माध्यमातून तुझे असे अनेक छोटे छोटे अभिव्यक्त होताना पाहत असतो. ती सांगलीची भाषा असेल किंवा कोल्हापूरची भाषा असेल. जसं आम्ही संजूला सांगतो एखादं गाणं म्हणून दाखव, मुखडं म्हणून दाखव. तर तुला अशा व्यक्तिरेखा अनेक भेटत असतील सांगलीकडे, कोल्हापूरकडे. जर त्या छोट्याशा इथं सादर झाल्या तर उत्तम. मी काही गमती सांगते शब्दांच्या. तुम्ही डांब ऐकले का कधी? डांब म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? खांब, मोळा, डांब, बोळ हे सगळे सांगलीकडचे शब्द आहेत. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही कधी की मी तिथे उभी होते, मी तिथे उभारले होते. माझी आई अजून असंच म्हणते, मी तिथे उभारले होते ना तेव्हा मला हे दिसलं वाहन. तर असे खूप मजेशीर काही शब्द आहेत जे फक्त सांगलीचे आहेत. आणि आता ते कधी कधी असे मध्येच ऐकू आले की मला खूप बरं वाटतं. आय फील आय ॲट होम. सर तुमचे काही शब्द असतील तर प्लीज सांगा. नाही, ह्या शब्दाबरोबर सांगली आलं की मग सांगलीची भेळ आली. मग अशा बाकीच्या सगळ्या म्हणजे अगदी त्या स्मृती मंधानापासून सगळ्यांना तीच भेळ आणि त्या सगळ्यांची गोडी आहे. पण मगाशी बोलताना तू फौलादी काळीज असं म्हणाली होती. का त्याची गरज आहे? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फौलादी काळीज का लागतं? कारण ना आपण नकळत नेगेटिव्हिटीमध्ये किंवा
खूप गोष्टी असतात ना. मुंबई ही एक मायानगरी आहे. इथे सर्वाईव्ह करणं किंवा इथे टिकणं, एकटं राहणं किंवा स्वतःच्या बळावर राहणं हे अजिबात सोपं काम नाही आहे. आणि हे चॅलेंजेस फेस करताना तुम्ही कधी कधी थकू शकता, कधी कधी हरू शकता. आणि अशा वेळेला जेव्हा माणूस हरतो तेव्हा त्याला स्वतःलाच त्यातनं बाहेर काढायचं असतं. तुम्हाला कोणीही मदत करायला येत नसतं. किंवा काय असते तसंच आहे ना, की आपल्या मनात आल्याशिवाय आपण एखादी गोष्ट करत नाही. तर त्या गोष्टीतून बाहेर यायची इथून इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुमचं हार्ट आणि तुमचं माइंड स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. हार्ट पळापळी करायसाठी, दगदगीसाठी आणि माइंड खमकर राहण्यासाठी, असं मला वाटतं. सई, आत्ता आपण हिंदी इंडस्ट्री वगैरे याच्याबद्दल बोललो. OTT आल्यापासून आपल्या मराठी गुणी कलावंतांना खूप संधी मिळतात. ते आपले मराठी कलावंत सिरियल्स असो, जे चित्रपट OTTवर रिलीज होतात त्यातही असतात. तुला असं कुठेतरी वाटतं का की OTTवर तर काम मिळतं, पण जेव्हा बिग बजेट फिल्म्स असतात तेव्हा म्हणजे तुम्ही सगळे कलावंत इतके गुणी असूनही विचार नाही केला जात किंवा थोडंसं नाव मागे पडतं? असा कधी अनुभव आला आहे तुला? अजिबात नाही. हे बघा, मी आज महाकट्ट्यावर येऊ शकले का? कारण मी 15 वर्ष छोट्या 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 भूमिका करत इथंपर्यंत आली आहे. तर तुम्ही असं कसं एक्सपेक्ट करता की धाडकन मला एक यशराजचा सिनेमा? स्टेप बाय स्टेप, इट इज ऑलवेज स्टेप बाय स्टेप. आणि स्टेप बाय स्टेप जाणं हे हेल्दी आहे असं मला वाटतं. स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्ही तेवढेच लेयर्स, तेवढेच एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात. आणि होतात की बिग बजेटमध्ये कामं मिळतात की. आणि मला असं वाटतं की छोटं गाठीशी बांधूनच त्याचं एक दिवस तळं होणार आहे. आणि त्याच्यासाठी पेशन्स हा सगळ्यात मोठा ॲस्पेक्ट आहे. तो प्रत्येक ॲक्टरने ठेवलाच पाहिजे. रादर हे क्षेत्र तुम्हाला शिकवतंच पेशन्स ठेवायला. पण मग तुझा असं कुठे ड्रीम डिरेक्टर म्हणा किंवा असं आहे, आता तू यशराजचा उल्लेख केला तर की संजय लीला भन्साली किंवा यशराजची मला हिरोईन व्हायचं आहे, असं काही मनात स्वप्न आहे तुझ्या की मला हे मिळवायचं आहे, हे झालं तर खूप छान होईल असं काही? मला नागराज मंजुळेंसोबत काम करायचं होतं, जे मी आता करते. सो आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही मनात जेव्हा एक तो म्हणाला ना की अंबानी वेडिंग आएगा तो मैं जाऊंगा, आणि आलं हे कुठेतरी नकळत त्यांनी मॅनिफेस्ट केलं. मला असं वाटतं की ह्या नकळत गोष्टी होऊन जातात. मला तसं मणिरत्नम सरांबरोबर काम करायचं आहे, मला ते भयंकर आवडतात. मला अशी खूप मोठी लिस्ट आहे. पण होणार, सगळं होणार असा माझा विश्वास आहे. तुझे सई खूप रील्स खूप असतात होत, आणि ते अगदी म्हणजे तुझ्या काहीतरी घरात करण्यापासून ते तुझी आलिशान तू नवीन गाडी घेतलीस तिथंपर्यंतचे. तर म्हणजे गाडी घेतलीस, चालवतीस वगैरे का? मला नाही येत गाडी चालवायला. म्हणजे मी खूप प्रयत्न केलेत, पण मला असं वाटतं की मी एन्जॉय नाही करत गाडी चालवणं. पण आय लाईक टू बी ड्रिवन. सो तुला असं काय काय आहे की जे तुला वाटतं की तुला खूप चांगलं येतं, आणि असं काय आहे की जे वाटतं यावं पण येत नाही? मला गाणं येतं असं मला वाटतं, पण मी म्हणजे नाही येत. ते मला शिकायचं आहे. खरंच मला गाणं शिकायला खरंच मनापासून आवडेल. तू गातीस का? स्वघोषित हो. म्हणजे असं तुम्ही चांगलं गाणं येतं, चांगलं तू गातीस असं तुला वाटतं? नाही, पण मला असं जरूर वाटतं की प्रॅक्टिस केली तर कुठेतरी पोहोचेन. आपण बघूया ना किती येतंय. बापरे, प्रॅक्टिस केली तर येईन असं वाटतं. म्हणजे सूर पकडता. कुठलं गाणं? गुलाबी साडी आणि गाणी दिसते मी बारी राजा फोटो माझा काढ. ऑटो ट्यून से हो जाएगा ना. आणि मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. मला लोकांना जेव्हा खाऊ घालायला खूप आवडतं, आणि मी चांगला स्वयंपाक करते असं खूप लोकांनी मनापासून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आय बिलीव्ह मी चांगला स्वयंपाक करते. आणि असं काय आहे की जे तुला म्हणजे गाणं झालं की जे यावं असं वाटतं पण येत नाही, आणि जे येत नाही आणि तरी तू करतेस, असं काय आहे? शांत बसणे किंवा मोजून मापून बोलणे, ह्या गोष्टी मला येत नाहीत, पण मी त्या करते. सई ताम्हणकरच्या 3 अफवा. अफवा? सई ताम्हणकर बद्दलच्या 3 अफवा. वेळेची मर्यादा असल्यामुळे 3. बापरे,
मलाच माहित नाही, मलाच सांगा काही असतील तर. विचारतेय मी, तुलाच मराठी इंडस्ट्रीमधल्या जिच्याबद्दल सगळ्यात जास्त रुमर्स असतात माझ्या मते कदाचित त्यातली तू एक नंबरला असशील. वाव, दॅट मीन्स आय एम फेमस. ये मला माहीत नाही, पण खूप लोकांना असं वाटतं की मी इंग्लिश मीडियममध्ये शिकले, जी मी नाही शिकले. मी मराठी मीडियममधून माझं शिक्षण झालेलं आहे. कधी कधी आपण इमेज आणि खरं माणूस याच्यात खूप मिक्सचर करून त्याची भेळ बनवून ती खाऊन पचवून मोकळी होतो. त्यामुळे लोकांना जेव्हा मी सांगते की मला स्वयंपाक येतो, हां असं होतं. त्यामुळे हे इमेज बरोबर बहुतेक जात नाही. बट आय एम सॉरी, मला येतो स्वयंपाक, ही एक असेल अफवा. आणि बस, बाकी काय मला माहीत नाही. अजून असतील तर तूच अजून असतील तर तूच सांगते ना. खो हसतात लोक, म्हणजे या 2 तरी मला माहिती आहेत. सांगण्यासारखी असेल एखादी तर सांग, नाहीतर राहू दे. पण नाही असं की म्हणजे तुझ्या बोल्ड इमेजच्यामुळं काही वेळेला अफवा पसरतात, तर त्या तुझ्यापर्यंत येत नाहीत का, तू त्या येऊच देत नाहीस? कधी कधी येतात, कधी मी त्या हसण्यावारी नेते. मला असं खूप वाटतं की मी जर का सगळीच तुम्हाला कळले तर मग काय मजा राहील. मग अफवा बनवताय तुम्हाला असं वाटतंय, वाटू दे, चालेल. सई, तुझं आणि चाहत्यांचं एक नातं खूप वेगळं आहे. म्हणजे काही चाहते फक्त फोटो काढण्यापुरतेच नाही आहेत मर्यादित, तर ते तुझ्या खूप जवळ आहेत. तुझ्यासाठी बरीच मंडळी खूप वर्षापासून तुझ्यासोबत आहेत. तर ते कसं नातं असतं तुझं आणि जे हे सगळे चाहते तुझे वर्षानुवर्ष तुझ्यासोबत जवळ आहेत, सोबत तुम्ही ॲक्टिव्हिटीज करतात, ह्या गोष्टी करतात, तर तो जो असतो ना की तू जे बोललीस की मला ते खऱ्या गोष्टी सांगतात, हे करतात, तर ते नातं कसं डेव्हलप होतं तुमचं? खरं सांगू का, तुमच्यासाठी कोणीतरी वेडं आहे हे इमोशन पचवणं किंवा ते घेणं खूप अवघड आहे. ते रिसीव्ह करणं खूप अवघड आहे. कारण आणि ते मी प्रत्येक वर्षी, आम्ही एक सई हॉलिक्स म्हणून माझा एक फॅन क्लब आहे, त्यांच्यासोबत आम्ही दरवर्षी ॲक्टिव्हिटी करतो. पॅन्डेमिक नंतर आम्ही केलेली नाही आहे, त्याचा मला भयंकर त्रास होतो आहे. पण ते माझी ऊर्जास्थान आहेत ती. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या आशीर्वादांमुळेच मी इथे पोचली असेल, आणि हे खरंही असेल कदाचित. तर मला ते खूप महत्त्वाचे वाटतात. मी म्हटलं ना की एक अदृश्य फौज आहे, त्या फौजेतले हे लोक आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांना जवळ ठेवणं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ऐकणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आता बरेच राजकारणी वगैरे त्यांना घरी बोलवतात, त्यांच्या नवीन गाडीमध्ये बसायला वगैरे सांगतात. तसं तुझ्या बाबतीतही होतं. बरेच चाहत्यांनी कार घेतली, काही गोष्टी केल्या, तर ते त्यांच्या पण गाडीमध्ये त्यांना इच्छा असते की तू ते बसावं, करावं. तर हो, असं खूपदा होतं. कधी आम्ही पोचू शकतो, कधी नाही पोचू शकत. पण हा विचारच किती सुखावणारा आहे की माझ्या सुखात, माझ्या आनंदात तू सहभागी हो. आय थिंक हे कमवायला किंवा हे मिळायला काहीतरी माझ्या पूर्वजांनी किंवा मीच पुण्य केलं असेल. आणि मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आय होप अँड आय ट्रूली होप दॅट आय एम वर्थ इट. तर त्या वर्थ इटसाठी ही सगळी जर्नी आहे आणि खटपट आहे असं मला वाटतं. सध्या सई ताम्हणकर प्रेक्षकांना हमखास भेटण्याची जागा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि तो कार्यक्रम असा आहे की सर्वसामान्य माणसं जी रोजच्या धकाधकीला कंटाळलेली असतात, ती स्ट्रेस बस्टर म्हणून त्या कार्यक्रमाकडे बघतात. महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्यासाठी सुद्धा स्ट्रेस बस्टर आहे का, हा पहिला प्रश्न. आणि काय धमाल करता तुम्ही त्या सेटवर? 100% स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे ते 10 तास खरंच सांगते सर, आम्ही कुठलाही विचार शिवूच शकत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिथे असता आणि आम्ही खूप खूप धमाल करतो. आणि आता तर एकमेकांना इतके ओळखायला लागलो आहे, त्याच्यामुळे काही पर्सनल काय म्हणूया एक्सचेंजेस ऑफ पंचेस जेव्हा असतात तेव्हाही मजा येते. आणि तुम्हाला मी हे ऑनेस्टली, हे मी टेलिव्हिजनवर, मला काहीच हरकत नाही आहे सांगायला की माझं करिअर एकीकडे आणि हास्यजत्रा एकीकडे. म्हणजे मी हास्यजत्रेमुळे घराघरात पोचले असं मला वाटतं, आणि हास्यजत्रेमुळे माझ्यातली व्यक्ती घराघरात पोचली असं मला वाटतं. आणि ते खूप माझ्यासाठी गरजेचं होतं, कारण त्या कामातून मी खूप ते मांडायचा प्रयत्न करत होते, पण ते 100% पोचत नव्हतं. पण ते हास्यजत्रेंनी माझ्यातली व्यक्ती पोचवली, याचा मला खूप अभिमान आहे. आणि हास्यजत्रेमुळे माझी वाणीसुद्धा खूप सुधारणा झाली आहे. त्याच्यात माझ्या शब्दकोशात खूप वाढ झाली आहे. माझी मराठी
भाषा समृद्ध झाली आहे हास्य जत्रेमुळे, हे मी 100% सांगू शकते. नाही, पण हास्य जत्रेमुळे तुझी मराठी भाषा कशी समृद्ध झाली? बाजूला एक पुणेकर बसतात, त्यांच्यामुळेही. आणि इट्स अ मराठी शो, तुम्हाला मराठीतून संवाद करायचा असतो. पण तू बोलतीस ते तूच लिहिले, म्हणजे तूच बोलत असतीस ना, हो. का तुला लिहिलेलं असतं? आम्हाला पहिल्या दिवसापासून सर आजपर्यंत आम्हाला कधीही काही लिहून दिलं नाही कोणी, कधीही असंही सांगितलं नाही की तुम्ही हसत नाही आहात हसा, किंवा असंही सांगितलं नाही की तुम्ही खूप हसताय हसू नका. त्यामुळे असं स्वातंत्र्य एखाद्या टेलिव्हिजनच्या शोवरती खूप क्वचित मिळतं. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला ते मिळालं. आपण म्हणजे आता कट्टा संपवताना असं काय आहे की जे असं तुला वाटतं की हे तुला बोललंच पाहिजे किंवा हे तुला सांगितलं पाहिजे, जे कदाचित आपल्या या गप्पांमधनं आलं नाही? असं काही आहे का की जे असं वाटतं की तुला सांगायचं होतं पण तसा प्रश्नच आला नाही त्यामुळं ते राहून गेलं? मला असं खूप वाटतं की आपला सगळा फोकस आता एक्सटर्नल झाला आहे, तो इंटरनल होणं खूप गरजेचं आहे. कारण त्या एक्सटर्नल फोकसमुळे खूप गोष्टी ज्या अस्तित्वातच नाही आहेत त्या आपण ओढवून घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी डिप्रेस्ड आहे रे, काय करू, हे खूप सहज बोललं जातं. किंवा खूप उथळ होत चाललो आहे, किंवा आपल्या भावना त्याच्यामध्ये खूप पाणी मिसळलं जातं आहे, असं मला खूप गोष्टींबद्दल खूप वाटतं. मला असंही वाटतं की शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली म्हणजे त्यांचे किल्ले आपण, म्हणजे त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे. मला असंही वाटतं की आपल्या देशातल्या मॉन्युमेंट्स ज्या आहेत त्याचं आपण खूप चांगलं काहीतरी करू शकतो, ते करायला पाहिजे. मला असंही वाटतं की प्रत्येक गावात प्रायोगिक आणि प्रोफेशनल या दोन्ही नाट्यप्रकारांसाठी नाट्यगृह उभारली गेली पाहिजेत आणि हे झालं पाहिजे. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींबद्दल मला वेगवेगळं वाटतं. मला निसर्गाबद्दल पण खूप प्रेम आहे. मला असं वाटतं की निसर्गच हा खरा देव आहे आणि आपण त्याला रिस्पेक्ट करत नाही तर तो आपल्याला कसा रिस्पेक्ट करणार. सो अशा व्हेरीड गोष्टी आहेत. मला जिथे थिएटर्स नाही आहेत तिथे थिएटर्स बांधायचे आहेत. म्हणजे आपलं जे रडगाणं आहे, जे आपण वर्षानुवर्ष गातो आहे की लोकच जात नाहीत मराठी सिनेमा बघायला, तुम्ही मराठी सिनेमाला आपलं म्हणाला नाही, तुम्हालाच तो आपला वाटला नाही तर लोकांना कसा वाटेल. म्हणजे जेव्हा प्रोड्युसर एखादा ब्रीफ देतो एखाद्या डिरेक्टरला, किंवा डिरेक्टर एखाद्या प्रोड्युसरला ब्रीफ देतो की आपला सिनेमा हिंदीसारखा दिसला पाहिजे बरं का, आपण कल्चरली एवढे रिच आहोत, आपलं साहित्य आपण अजून 30% पण एक्सप्लोअर केलेलं नाही आहे, जे एक्सप्लोअर व्हायला पाहिजे. अशा खूप गोष्टींबद्दल मला खूप वाटतं. ते मी आत्ता संक्षिप्त रूपात सांगितलं. तुला आयुष्यात आपण कोणत्या तरी टप्प्यावर प्रोड्युसर व्हावं, डिरेक्टर व्हावं असं वाटतं? असं करायचं आहे तुला? नाही, मला आत्ता तरी असं नाही वाटत. कारण मला असं वाटतं की ही जर्नी खूप वास्ट आहे ॲक्टर असण्याची आणि त्याचा पूर्णतः मी आनंद किंवा पूर्णतः अजून एक्सप्लोअर ते नाही केलेलं आहे. तर ते जेव्हा माझी भूक मिटेल तेव्हा मे बी मी करेन, नाही करेन माहीत नाही. पण आत्ता तरी माझं मन कुठे दुसरीकडे ट्रॅक होत नाही आहे. तर आयुष्यामध्ये आणखीन 5 वर्षांनंतर तू कुठं बघतेस स्वतःला? सर काय माहीत, दुसरा पॅन्डेमिक आला तर काय कशाचीच गॅरंटी नाही राहिली आता. पण मला असं वाटतं की मी इथेच असेन सगळ्यांमध्ये आणि सगळ्यांच्या हृदयात. आणि काय म्हणूया, ह्याच्यापेक्षा अजून जास्त लोकांना मी अस्पायर करू शकले तर तो माझा प्रयत्न राहील. स्त्रियांनी त्यांच्या पायावर उभं राहून काहीतरी अचीव करण्याची इच्छा किंवा त्याची ऊर्जा मला देता आली तर ती मी देत राहीन. हे तरी नक्की कॉन्स्टंट असतील, बाकी मला माहीत नाही. सई, गोजीरवाण्या घरातपासून तुझा प्रवास सुरू झाला आणि तुझ्या या संपूर्ण प्रवासाची माझी पिढी साक्षीदार आहे. आणि टप्प्याटप्प्यानं तुझ्या अभिनयात, तुझ्या विचारात, तुझ्या व्यक्तिमत्वात येत गेलेली प्रगल्भता या सगळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत. क्राफ्ट्समनशिप नावाची एक गोष्ट असते आणि ती तुझ्यामध्ये खूप जास्त आहे. जसं तू म्हणतेस की यू आर स्टील सर्चिंग फॉर दॅट वन रोल. तो रोल लवकर तुझ्या आयुष्यात यावा यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. आणि कट्ट्यावर आलीच आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून थँक्यू. खूप खूप धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.